मार्केट विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ऑप्शन ट्रेडिंग सीरीजचा पार्ट आणि त्यामध्ये जर का तुम्ही जर का पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल, तर आपण एक प्लेलिस्ट तयार करून ठेवलं आहे, ज्या की प्लेलिस्टमध्ये जर का तुम्ही आला, तर याच्यामध्ये तुम्हाला सिंपल ऑप्शन ट्रेडिंगमध्ये यायचं आहे. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आला, तर त्यानंतर तुम्हाला तर मल्टिपल्स ऑप्शन ट्रेडिंगचे व्हिडिओचे सीरीज टोटली बघायला भेटेल. बेसिकपासून आहे, ओके. तुम्ही फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट सगळ्या बेसिकपासून सगळ्या गोष्टी तुम्ही ह्यामध्ये बघू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणत्या टॉपिकवरती डिस्कशन करायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सेटअप बघणार आहे, की ज्याचा वापर करून आपण इंट्राडेमध्ये चांगल्या प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो आणि त्या सेटअपचं जे पण आपण इन्फॉर्मेशन असणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा तर ते इन्फॉर्मेशन तुम्ही पहिला बॅक टेस्टिंग करून घ्या, प्रॅक्टिस करून घ्या आणि त्यानंतर जर का तुम्हाला ते प्रॉपर कॉन्फिडन्स जमलं, तर त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती ॲक्चुअलमध्ये पेपर ट्रेडिंग आणि नंतर रिअल ट्रेडिंग पण प्लॅन करू शकता. तर पहिल्यांदा बघू आपण कोणतं सेटअप आहे. तर सेटअप बघायच्या आधी आपल्याला बघायचं आहे, की कॅन्डल्स ओके. तर त्याच्यामध्ये सेटअप जे आहे, ते सेटअप कशाप्रकारे यूज करू शकतो, कुठं यूज करू शकतो आणि त्याची ऑल इन्फॉर्मेशन आपण बघणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लास्टपर्यंत जरूर बघा. कारण की तुम्ही नुसतं स्टार्टिंगचा पार्ट बघितला, एंड जर का नाही बघितला, तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात तुमचं नुकसान होऊ शकतं आहे. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग जे पण आपण डिस्कस करणार आहे, ते तुम्ही पहिल्यांदा बॅक टेस्टिंग करा. त्यानंतरनं ॲक्चुअलमध्ये पेपर ट्रेडिंग काम करू शकता. पेपर ट्रेडिंग करा. तुम्हाला कसा रिस्पॉन्स येतोय ते तुम्ही बघा. जर तुम्हाला आवडलं, देन तुम्ही त्याच्यावरती कमी क्वांटिटीमध्ये काम करू शकता आणि जर का चांगल्या प्रकारे त्याला भेटला, तर त्यामध्ये तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता. तर असं चूक नका करू, की डायरेक्टली व्हिडिओ बघितला आणि डायरेक्टली ट्रेड घेतला. बिकॉज तुमचं सायकॉलॉजी बनायला वेळ लागत असतो. ओके, तर ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. चला तर आपण स्टार्ट करूया. आता पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे, की ऑप्शन ट्रेडिंग, ऑप्शन बायिंग जर का मला करायचं असेल, फॉर एक्झाम्पल मला जर का ऑप्शन बायिंग करायचं आहे, तर ऑप्शन बायिंगमध्ये कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत? तर सगळ्यात पहिल्यांदा ऑप्शन बायरसाठी लागतं असते मोमेंटम. मोमेंटम पाहिजे. म्हणजे काय, की मी ट्रेड घेतलाय आणि 2 तासानंतर मोमेंटम यायला तर काय उपयोग नाही आहे. मी ट्रेड घेतला विदिन 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिटाच्या आत जर का ते फिरत असेल, तर त्याच्यामध्ये काहीतरी उपयोग आहे. तर त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला फायदा होऊ शकतो. जर मी ट्रेड घेतला, तास झालं मार्केट त्याच ठिकाणी आहे, तर टाईम डिके होऊ शकतात. तर ऑप्शन बायर्ससाठी जर का बघणार असेल, तर ऑप्शन बायरसाठी सगळ्यात सोपी आणि सिंपल गोष्ट आहे. त्यामध्ये आपल्याला जर का बघायला गेलो, तर इथं आपण पहिल्यांदा तर आपण ड्रॉ करून घेऊया. आपल्याला कशाप्रकारे कॅन्डल्स लागते. तर सगळ्यात पहिल्यांदा समथिंग अशी काहीतरी कॅन्डल पाहिजे, ज्याची बॉडी जी आहे, ओके. ज्याची बॉडी जी आहे, म्हणजे ही जी बॉडी असते, ही कमीत कमी 90% पेक्षा जास्त असेल तर खूप चांगला आणि 100% असेल तर एकदम बेस्ट. बट 90 पेक्षा कमी नको, ओके. 90% पेक्षा कमी बॉडी नको. त्याच्या साईडला जास्त वरती नाही, जास्त खालती नाही. अल्मोस्ट त्याच्या सरफेसच्या आसपास ओके, एक अशी काहीतरी कोणत्या पण कलरची कॅन्डल बनली तरी पण चालते. ह्याला मी नाव दिले पॉज कॅन्डल. म्हणजे असं गरजेचं नाही आहे की हीच कॅन्डल पाहिजे. ह्याला वरती पण विक असू शकते, ही लाल कलरमध्ये पण असू शकते. काही अडचण नाही आहे. जस्ट एक बारकीशी कॅन्डल पाहिजे, ज्याची अल्मोस्ट हिचं जे टोटल हाईट आहे, ह्याची जी टोटल हाईट आहे, ह्याच्या 50% वरती राहू देईल म्हणजे चांगलं. ओके. एक्झाम्पलसाठी परत एकदा ड्रॉ करूया. फर्स्ट जी कॅन्डल आहे ही 90% कमीत कमी पाहिजे. 100% पण चालते. त्याच्यानंतरनं त्याच्या बाजूला अशी काहीतरी एक कॅन्डल पाहिजे, जी की ह्याची जी मेन जी आपली बॉडी आहे 90% पेक्षा मोठी, ह्याच्या 50%च्या वरती पाहिजे. जर का असं काहीतरी आलं असेल, तर नाही चालणार. हे वाली गोष्ट त्याच्यामध्ये उपयोगाची नाही आहे. ओके. तर हा वाला पार्ट समजला जर का असेल, तर खूप चांगला आहे. आता त्यानंतरचा स्टेप कोणता आहे? तर त्यानंतरची स्टेप आहे, आता कधी-कधी काय होऊ शकतं, आता हे 2 तर कॅन्डल बनले. आपल्याला काय करायचं आहे, असे 2 कॅन्डल बनायचं वाट बघायचं आहे. वाट बघितल्यानंतरनं ही जी पॉज कॅन्डल जी आहे, म्हणजे जी 50% वरती कॅन्डल आहे, ही थोडीशी स्ट्रेंथ दाखवते. आता लक्षात एक गोष्ट ठेवायचं आहे, आपल्याला कॉल ऑप्शनला कधी बाय करायचं आहे, पहिले तर ही जी कॅन्डल आहे, मेन जी कॅन्डल आहे, जी 90% पेक्षा मोठी कॅन्डल असते किंवा 90% बॉडीपेक्षा मोठी कॅन्डल जी पण आहे, ती हिरव्या कलरची पाहिजे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्याच्या बाजूला जी शेजारी कॅन्डल आहे, त्याच्या 50%च्या वरतीच असली पाहिजे. त्याचं विक पण खालती आलं नाही पाहिजे. ते वरतीच असलं पाहिजे. तिसरी गोष्ट इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे ही जी पॉज कॅन्डल जी आहे, ही जास्त वरती नको. फॉर एक्झाम्पल असं काहीतरी नको, की सपोज ही तुमची मेन
90% पेक्षा मोठी कॅन्डल आहे आणि पॉज कॅन्डल तुमची अशी काहीतरी बनले, तर हे पण नाही चालणार आहे. आपल्याला अल्मोस्ट त्याच्या आसपास असली पाहिजे. जास्त पण वरती नको आहे, जास्त पण खालती नको आहे. आसपास असली पाहिजे. चौथी गोष्ट ही आहे, की ही जी कॅन्डल आहे, म्हणजे पॉज कॅन्डल जी आहे ना, ह्याला आपण बोलतो पॉज कॅन्डल. ही झाली तुमची मेन कॅन्डल. ओके. 90% बॉडीवाली. तर पॉज कॅन्डलचा कलर लाल जरी असेल तरी पण चालते, ग्रीन जरी असेल तरी पण चालते. कलर मॅटर नाही करणार आहे. एंट्री कधी घेणार? एंट्री आपल्याला पास होताना घ्यायचा आहे, क्लोजिंगला घ्यायचं नाही आहे आणि मार्केटला पण घ्यायचं नाही आहे. पास होताना तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला एस-एल ऑर्डर आली पाहिजे. ॲडव्हान्स ऑर्डर त्याला मी बोललो जातं. तर एस-एल ऑर्डरमध्ये तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची आहे आणि ॲडव्हान्स ऑर्डरमध्ये तुम्हाला पहिल्यांदाच अल्मोस्ट ह्याच्यावरती तुम्हाला एंट्री टाकू शकता तुम्ही. स्टार्टिंगला पेपर ट्रेड ऑब्झर्व्ह करा आणि नंतरनं रिअल ट्रेड प्लॅन करू शकता. स्टॉप लॉस इथं ठेवू शकता. जी पॉज कॅन्डल आहे त्याचा लो तुमचा स्टॉप लॉस लागेल आणि कमीत कमी ह्याच्या डबल तुमचं वरती टार्गेट लागतंय. ओके. म्हणजे रिस्क रिवॉर्ड तुम्हाला मिनिमम ह्याच्यामध्ये 1:2 येऊ शकतो किंवा कधी-कधी त्याच्यापेक्षा जास्त पण जात आहे. ट्रेलिंग करायला जर का तुम्हाला जमलं, तुम्ही ट्रेलिंग प्लॅन करू शकता. एक गोष्ट ही ट्रेड करायच्या आधी तुम्हाला टार्गेट आणि पहिल्यांदा तर रेझिस्टन्स, सपोर्ट किंवा तुमचं जे टेक्निकल्स गोष्टी असतात, ओके, ते माहिती पाहिजेत. असं नाही की वरती टार्गेट कमी आला म्हणजे इथं रिस्क रिवॉर्डच भेटत नाही आहे आणि हे सेटअप दिसला तुम्ही एंट्री घेतला तर नाही चालणार. म्हणजे म्हणायचं काय आहे, की सपोज असं सेटअप दिसलं आणि वरती तुम्हाला वाटतं की हां, लगेच रेझिस्टन्स नाही आहे, जवळ कुठं रेझिस्टन्स नाही आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही ह्याला वर्कआउट करू शकता. आता सेलिंग करायचं आहे, मला पुट बाय करायचं आहे. तर पुट बायसाठी मी काय प्लॅन करू शकतो? तर सेम पुट बायसाठी तुम्हाला 90% पेक्षा जास्त मोठी तुम्हाला रेड कॅन्डल बघायची आहे. त्यानंतर ना त्याच्या खाली विक असेल तरी पण चालतंय, नसेल तरी पण चालतंय. वरती फक्त ही याची बॉडी 90% पाहिजे. त्यानंतर ह्याच्या शेजारी कुठल्या पण कलरची एक पॉज कॅन्डल पाहिजे. ही जी की ह्याच्या 50% पेक्षा ह्याला कमी पाहिजे. फ्लॅट असेल तर खूप चांगला. जास्त पण खाली नको आहे, जास्त पण वरती नको आहे. ऑलमोस्ट इथं आणि एंट्री आता कधी-कधी काय होते मगाशी मी तर डिस्कस केलंय. सपोज कधी-कधी इथं वरती पण वीक येते. तर तुम्हाला ह्याच्यावरती एंट्री नाही टाकायची, तुम्हाला ह्याच्यावरती एंट्री टाकायची. जसं की सपोज आता ह्या कंडिशनमध्ये सपोज ही कॅन्डलचा लो इथं आहे. त्यानंतर पॉज कॅन्डल इथं बनेल. तर एंट्री इथं नाही येणार. एंट्री याच्या खाली जाता नाही येणार. स्टॉप लॉस मात्र असा लागणार आणि इथून 1:2 तुमचा रिस्क रिवॉर्ड वाईज टार्गेट बनू शकते. आता हे ट्रेड तुम्ही कधी-कधी करू शकता. ते खूप इम्पॉर्टंट आहे. मार्केट सपोज एका रेंजमध्ये आहे आणि ह्या रेंजमध्ये मार्केट आहे. इथं आहे तुमचा रेझिस्टन्स, इथं आहे तुमचा सपोर्ट आणि इथून मार्केट असं काहीतरी मूव्ह होत आहे आणि इथं काहीतरी पॉज कॅन्डल टाइप बनला. तर पहिल्यांदा तुम्हाला चेक करायचं आहे, की हे 1:2 बनतंय का? जर हे 1:2 बनत नसेल, तर ही ट्रेड करू नका. त्यानंतर तुम्ही कधी करू शकता, फॉर एक्झाम्पल जर का सपोज इकडनं मार्केट इथपर्यंत आलंय, अगेन इथून इथपर्यंत आलंय आणि इथं तुम्हाला काहीतरी पॉज करणं सगळं सेटअप दिसतंय आणि इथं तुम्हाला दिसतंय, की हां, इथपर्यंत 1:2 बनते. तर तुम्ही ही रिस्क घेऊ शकता. सेकंड थिंग कधी प्लॅन करू शकतो, सपोज मार्केट वरती गेलं, खाली आलं, अगेन वरती गेलं, खाली आलं, इथं तुटलं. ब्रेकआउट दिला. ब्रेकआउट दिल्यानंतर सपोज ब्रेकआउट कॅन्डल 90% पेक्षा जास्त स्ट्राँग आहे. ब्रेकआउट नंतरची कॅन्डल पॉज कॅन्डल बनलं, तर ह्याच्यावरती तुम्ही हे प्लॅन पण करू शकता. आणि सपोज ब्रेकडाऊन दिला, मार्केट डाऊनला आलं, अगेन इथं सपोर्ट घेतलं, अगेन वरती आलं, तुटलं. पॉज कॅन्डल बनली म्हणजे ही स्ट्राँग कॅन्डल आहे, पॉज कॅन्डल आहे, तर ह्याच्या खाली पण आपण प्लॅन करू शकतो. कधी-कधी काय करू शकतो, कधी-कधी सपोज इथं मार्केटमध्ये एक अशी रॅली आली आणि रॅलीमध्ये इथं मध्ये कुठेतरी बनलं, तरी पण आपण ते प्लॅन करू शकतो. फक्त साइडवे मार्केटला तिला तुम्हाला यूज करायचं नाही आहे. आता आपण डायरेक्टली येऊया आपल्या चार्टवरती. जर का आपण निफ्टीमध्ये बघायला गेलो एक्झाम्पल, तर ह्याच्यामध्ये येऊ आपण 5 मिनिटाचा टाईम फ्रेम ठेवा. ओके. आता इथं बघूया आपण. हे आहे आपला कालचा चार्ट. तर कालच्या चार्टमध्ये जर का आपण बघायला गेलो, तर इथं आपला रेझिस्टन्स आहे, इथं आपला सपोर्ट आहे. आता ह्याच्यामध्ये जर का आपण नोटीस करायला गेलो, तर पहिल्यांदा तर इथं दिसतं आपल्याला. इथं काय बनला? ही बनली तुमची 90% पेक्षा मोठी बॉडीवाली कॅन्डल. साईडला पॉज कॅन्डल पण आहे. तर एंट्री कुठं लागणार आहे? एंट्री लागणार आपली ह्याच्या खाली पास होताना, कारण की खाली सपोर्ट लगेच नाही आहे. त्याप्रमाणे आपली एंट्री लागेल. त्यानंतरनं स्टॉप लॉस ह्याच्या आसपास होऊन जाईल आणि टार्गेट 1:2 कमीत कमी राहते आणि त्यानंतर जेवढं भेटेल तेवढं तुम्ही प्लॅन करू शकता. नो प्रॉब्लेम. इथं तुम्हाला हा एक ट्रेड तुम्हाला प्रॉपर दिसतोय. ठीक आहे. असं नका घेऊ. हे वालं कॅन्डल 90% नाही आहे. ओके. थोडंसं वीक कॅन्डल वाटते. तरी पण हे वरती गेलं आणि ह्याच्यामध्ये सेकंड गोष्ट काय दिसते, जर ह्याच्यामध्ये बघायला गेला, तर ह्याच्या बॉडीच्या 50%च्या वरती याचं वीक गेलं तर ते चालणार नाही आहे. ओके. रूल जर का चुकला आणि जर का एस-एल गेला, तर
तो पार्ट तुमचा राहील. ओके. याच्यामध्ये सिंपल आहे, रूल फॉलो करा. काय अडचण जास्त येणार असं मला वाटत नाही आहे. अगेन इथं पण दिसतंय समथिंग, ही कॅन्डल स्ट्रॉंग आहे. त्यानंतर इथं पण एक कॅन्डल बनली आहे. तर ह्याच्यानंतरनं ह्याच्या खाली मार्केट गेलं. अगेन इथंपर्यंत डाऊनला आलं होतं. ओके. अगेन हे सपोर्ट तुटला असेल तर ते खूप चांगलं झालं असं. सपोर्ट नाही तुटला, ह्या हाय आणि ह्या लोच्या मध्ये आहे, तरी पण ते काम केलं. बट मोस्टली ब्रेकआउट ब्रेकडाऊन नंतरनं जर का झालं तर खूप चांगलं, जसं की ते ब्रेकडाऊन नंतर झालं खूप चांगलं आलं, किंवा रॅलीमध्ये जरी आलं तरी पण चांगलं राहते. हे मध्ये आले थोडंसं तरी पण काम करतं ते, पण कधी-कधी काम नाही करत आहे. म्हणून मी तुम्हाला बोललो की एक बेटर वे, सपोर्ट तुटल्यानंतर किंवा रेजिस्टन्स तुटल्यानंतर त्याला तुम्ही प्रॉपर यूज करू शकता. आता अजून जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, आपण डाऊनचा बघितला, अपचा पण बघू शकतो. बट मार्केटच पडते त्यामध्ये तसं जे बनल त्या प्रमाणात आपण बघू शकतो. जसं की इथं पण दिसतंय. पण इथं काय दिसतंय, इथं हे कुठं बनलंय? मध्येच बनलंय ना. तर मध्ये बनल्यानंतर हे जातं पण कधी-कधी, कधी-कधी नाही पण जातं. त्यामुळं तिथं शक्यतो अव्हॉइड करा. जर एका रेंजमध्ये बनत असेल तर शक्यतो अव्हॉइड करा. रेंज फुटल्यानंतर जर का बनला असेल, तर त्याचा तुम्ही चांगला वापर करू शकता. ठीक आहे. त्यानंतर अगेन अजून बघूया आपण कुठे दिसतंय का याच्यामध्ये. जर दिसलं तर खूप भारी. जसं की इथं हा आहे तुमचा रेजिस्टन्स, हा आहे तुमचा सपोर्ट. ह्या दोघांच्या मध्ये बनला. इथं वाटतं की आता खाली इथं सपोर्ट आहे. इथं बनली कॅन्डल. ओके. पॉज, स्ट्रॉंग कॅन्डल, पॉज कॅन्डल बनली. 1:2चं टार्गेट ऑलमोस्ट डन आहे. पहिल्यांदा बॅक टेस्टिंग करा. डायरेक्टली ट्रेड करायला जाऊ नका. आपल्याला बॅक टेस्टिंग करा, प्रॅक्टिस करा. प्रॉपर त्याला बघा कसं फिरतंय, काय फिरतंय. देन तुम्ही प्लॅन करू शकता. अगेन एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची राहून गेली. ओके. म्हणून म्हटलं होतं व्हिडिओ एंडपर्यंत बघा. ज्यांनी एवढंच बघितलं त्यांचं आता अवघड आहे. आता इथं बघा, जर का कधी-कधी काय होतं, सपोज ही कॅन्डल बनली, त्यानंतर इथं पॉज कॅन्डल बनली आणि त्यानंतरनं मार्केटचा टाईमपास करतंय. ओके. किंवा ह्याच्या खाली मार्केट जर का आलं किंवा इथं टाईमपास केलं, तर ते करायचं नाही. तर ते करायचं नाही. ते लगेच जायला पाहिजे. ते लगेच जायला पाहिजे. लगेच गेलं तर तुमचं एंट्री लागेल. नाही गेलं, टाईमपास करत बसलं, नकर करत बसलं, देन त्याला सोडून टाका. ठीक आहे. तर ही एक इम्पॉर्टंट गोष्ट होती. जसं की इथं बघायला गेला, सपोज ही स्ट्रॉंग कॅन्डल जर का वाटली, पण ही 50%च्या खाली आले, त्यामुळे काम करणार नाही. अगेन हे दोघांच्या मध्ये आहे. अगेन इथं पण दिसतंय रेजिस्टन्स. ओके. रेजिस्टन्सच्या जवळ बनलंय आणि हे 50%च्या खाली गेले तर हे चालणार नाही आहे. तर एकदम सिंपल सेटअप आहे. जास्त कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. खूप इझी सेटअप आहे. फक्त तुम्ही टेस्टिंग करा, प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर तुम्ही त्याला यूज करू शकता. BTCमध्ये पण चालते. प्रत्येक मार्केटमध्ये काम करते. असं नाही की आपल्या इंडियन मार्केटलाच काम करते. BTCमध्ये पण त्या गोष्टी काम करतात. फक्त जस्ट तुम्हाला ते ऑब्झर्व करता आलं पाहिजे. त्या मार्केटमध्ये त्याला ऑब्झर्व नोटीस करता आलं पाहिजे. जर तुम्हाला नोटीस करायला जमलं प्रॉपर, देन त्याचा आपण चांगला वापर करू शकतो. जस्ट सेकंड कुठं दिसते. ओके. 5 मिनिटाला बघू आपण. हे 15 मिनिटाचं आहे. जसं की इथं दिसतंय स्ट्रॉंग कॅन्डल, पॉज कॅन्डल, लो, ह्या लो आहे. ह्याच्या खाली गेला, डाऊनला आला. फक्त सपोर्टच्या जवळ, रेझिस्टन्सच्या जवळ जिथे की तुम्हाला वाटते की ते 1:2 जात नाही आहे, तिथे ती रिस्क घेऊ नका. साइडवे मार्केटमध्ये अव्हॉइड करा. ब्रेकआउट नंतरनं किंवा रॅलीमध्ये ते तुम्हाला भेटेल, तिथे तुम्ही त्याचा वापर करून घेऊ शकता. हे झालं वन ऑफ द सेटअप, ज्यामध्ये 1:2 पर्यंत जाते. बट आपल्याकडे असे काही सेटअप आहेत ज्याच्यामध्ये 1:3, 4चे पण टार्गेट्स आहेत. आणि जर का तुम्हाला इन डिटेलमध्ये ऑप्शन ट्रेडिंग जर का शिकायचं असेल, ज्यामध्ये लेव्हल्स असतील, बाकीच्या गोष्टी असेल, तिथून मार्केट एक्झॅक्टली रिव्हर्स होत असतात. सगळ्या गोष्टी कन्सेप्ट आहेत. जर का तुम्हाला ते प्रॅक्टिकल लाईव्ह मार्केटमध्ये शिकायचं असेल, तर आपला हा कोर्स आहे. त्याला तुम्ही एनरोल करणार असाल तर करू शकता. जर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट माहिती पाहिजे असेल, तर YouTubeला ऑलरेडी आहे. ती पण तुम्ही प्लेलिस्टमधून बघू शकता. असं काही कंपल्शन नाही आहे. बट जर का ज्यांना ॲडिशनल शिकायचं आहे इन्फॉर्मेशन, त्यांच्यासाठी हे कोर्स अवेलेबल आहे. डेफिनेटली याच्यामध्ये बाकीच्या पण गोष्टी आहेत, जसं की शॅडो मार्केटला आपण कसं प्रेडिक्ट करू शकतो, हे झोनप्रमाणे मार्केट कसं वर्किंग करत आहे, सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लुडिंग आहेत. ठीक आहे. व्हिडिओ आपण इथंच क्लोज करूया. प्रॅक्टिस करा. जर का तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर कमेंट करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.